नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या भागामध्ये आपण अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स यामधील पुढील भाग कॉम्प्लिमेंटरी अँगल पाहणार आहोत. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कोटिकोन. आता कोटिकोन आणि काटकोन याच्यामध्ये फरक आहे. काटकोन म्हणजे काय? ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्याला आपण काटकोन असं म्हणतो. पण हा कसला काय? हा काय आहे? कोटिकोन आहे. इथं आपल्या प्रकरणाचं नाव काय? अँगल अँड पेअर्स ऑफ अँगल म्हणजे कोनांच्या जोड्या आहे. तर ही एक कोनाची जोडी आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल कोटिकोन. आता इथं काय दिलं पहा, अँगल ए बी सी चं माप किती आहे? 40 आहे. अँगल पी क्यू आर चं माप किती आहे? 50. अँगल ए बी सी इज इक्वल टू 40. अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 50. देन अँगल ए बी सी प्लस अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90. म्हणजे काय? द मेजर ऑफ सम the sum of the measure of the two angles दोन कोनाच्या मापाची बेरीज किती असते? इज 90. ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 90 असते, 90 असते. दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे ते काय असतात? एकमेकांचे कोटिकोन असतात. कोटिकोन असं म्हणतो. ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज, दोघांची बेरीज किती पाहिजे? 90 पाहिजे. दोघांची पाहिजे, एकट्याची नाही. एकट्याची बेरीज 90 म्हणजे तो कोण झाला? काटकोन झाला. आपल्याला काय पाहिजे? दोन कोनाच्या मापाची बेरीज पाहिजे. ती किती आली पाहिजे? 90. त्याला आपण काय म्हणणार आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगल, किंवा त्याला आपण मराठीमध्ये कोटिकोन असं म्हणतो. आपण प्रॅक्टिस सेट 16 मधील काही उदाहरणं पाहू. द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिव्हन बिलो. खाली काही कोनाची मापं दिली आहेत. राईट द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर त्यांच्या कोटिकोनाची मापं लिहायची. अगदी साधं सोपं आहे, लक्षात घ्या. तर पहिलं उदाहरण आपण सोडू. आपण पहिलं उदाहरण आहे 40. आता साधी गोष्ट लक्षात ठेवा. माझ्याकडे किती आहेत? 40 रुपये आहेत. आणि माझ्या मित्राकडे काही रुपये आहेत. माझ्या मित्राकडे काही रुपये आहेत आणि त्या दोघांची बेरीज किती होते? 90 होते. माझ्याकडे जे पैसे आहेत आणि माझ्या मित्राकडे काही पैसे आहेत. माझ्याकडे 40 रुपये आहेत. मित्राकडचे पैसे मला माहित नाहीत, पण मला काय माहिती आहे? आमच्या दोघांची बेरीज किती होणार आहे? 90 होणार आहे. मग आता काय करणार मी? साधी गोष्ट. किती बेरीज होणार आहे? 90. 90 मधून माझ्याकडे असलेले रुपये मी वजा करतो. 90 मधून माझ्याकडे किती रुपये आहेत? 40 रुपये आहेत. 90 मधून 40 गेले, किती राहिलं? 50. म्हणजे माझ्या मित्राकडे किती रुपये आहेत? 50. म्हणजे हा याचा काय झाला? कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे साधी गोष्ट लक्षात ठेवायची, काही नाही, अगदी सोपं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे जो दिलेला कोन आहे तो काय करायचा आहे? 90 मधून वजा करायचा आहे. अगदी साधं सोपं आहे. दुसरं उदाहरण आपण पाहू. 90च पाहू. चला, साधं गोष्ट. काय सांगितलं तुम्हाला? कॉम्प्लिमेंटरी अँगल, दिलेला कोन जो आहे तो 90 मधून वजा करायचा आहे. ओके. 90 वजा 90 म्हणजे तो किती मापाचा कोन आहे? 0 अंश मापाचा कोन आहे. तो किती अंश मापाचा कोन आहे? 0 अंश मापाचा तो काय आहे? कोन आहे. ओके. तर आता आपण पुढचं एक उदाहरण बघू. तिसरं उदाहरण. चला, मी असा समजतो पी अंशाचा कोन आहे. कोणत्या अंशाचा कोन आहे? पी अंशाचा कोन आहे. असेल, कोणताही असेल. आपला नियम लक्षात ठेवायचा. काय पाहिजे? आता कॉम्प्लिमेंटरी अँगल पाहिजे. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणले की साधी गोष्ट. दिलेला कोन फक्त काय करायचं? 90 मधून वजा करायचं. एवढं काम करायचं. आता ह्याची वजाबाकी होते का? नाही होत. नाही तर नाही, करायची सुद्धा नाही. झालं, हेच उत्तर आपलं. ह्या दोघांची बेरीज किती येते? 90 येते. कशी येते पहा, आणखी सांगतो तुम्हाला. ह्याची बेरीज कशी 90 येते? तर पहा, 90 वजा पी आहे ना, आणि हे अधिक पी. पी पी गेलं 0. म्हणजे हे बेरीज किती झाली? 90 आलेली आहे. अगदी साधा सोपा भाग आहे. तर हा झाला आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर दुसरं उदाहरण आहे ते आपण नंतर पाहू. तर आता काय करायचं आहे? तुम्ही ठीक आहे, तर आपण दुसरं उदाहरण सोडूच आपण. आता पहा, दुसरं उदाहरण आहे. y-20 अँड y+30 आर द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. हे दोन कोण काय आहेत? कोटिकोन आहेत. तर यांची मापं काढायची. तर आपण त्याला फर्स्ट अँगल त्याला असू. फर्स्ट अँगल काय आहे?
y मायनस 20 आणि सेकंड अँगल काय आहे y प्लस 30. आता आपला नियम काय आहे या दोघांची बेरीज किती असते 90 असते. करू आपण चला y मायनस 20 प्लस y प्लस 30 इज इक्वल टू 90. या दोघांची बेरीज किती असते 90. आता पहा y एक y 2y एक y 2 ह्याचा सहगुणक नाही म्हणजे 1 असतो. याचा सहगुणक नाही म्हणजे 1 असतो. 1 आणि 1 2. आता पहा 30 वजा 20 30 वजा 20 किती राहिलं 10 राहिलं. किती राहिलं 10 बरोबर 90. मग आता आपल्याला काय पाहिजे 2y बरोबर आता 10 आहे ना पलीकडे पाठवतो. काय तिकडे गेल्यानंतर हे अधिक आहे तिकडे काय ते वजा होणार 90 वजा 10 2 वाला 2y हे अधिक 10 आहे तिकडे पाठवणार मी का तर मला y ची किंमत पाहिजे आहे फक्त. मग 10 तिकडे गेलं का वजा होणार आहे 90 वजा 10 म्हणजे 2y ची किंमत किती आली पहा 2y बरोबर किती आलेला आहे तर मग 80 आलं. 2 वर किती 90 मध्ये 80 आलं. y बरोबर काय आलं मग y बरोबर 80 भागिले 2 2 गुणिले y आहे ना मग ते मला y ची किंमत पाहिजे हे 2 तिकडे पाठवणार मी काय ना भागिले बे के बे बे चौक 8 0 म्हणजे y ची किंमत किती आलेली आहे 40 आली. y ची किंमत किती आली 40. ओके. आता आपल्याला काय करायचं कोणाची माप काढायची. पहिला आपण कोण काय म्हणलंय y मायनस 90 देअरफॉर फर्स्ट अँगल काय आहे पहिला कोण आपला y मायनस 20 y मायनस 20. आता y ची किंमत किती आलेली आहे 40 वजा 20 40 मधून 20 गेलं किती राहिलं 20 राहिलं म्हणजे पहिला कोण किती मापाचा आहे 20 मापाचा. ओके. सेकंड अँगल काय आहे सेकंड अँगल y प्लस 30 y प्लस 30 म्हणजे पहा y ची किंमत किती आहे 40 आणि अधिक 30 किती आलं मग 70. पहा बरं ह्या दोघांची बेरीज 90 येते की नाही म्हणजे हे दोन काय आहेत एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. मग आता उत्तर लिहू आपण देअरफॉर अँगल्स आर काय केलं मग 20 and 17. Okay. So in this way this practice set is finished. Thanks.